आता महाराष्ट्राची खबरबातला सुरुवात करूया। सुरुवातीला एक मोठी बातमी। लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय। बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आलेली आहे। अमोल मिटकरी यांनी ही माहिती दिली आहे। बजरंग सोनावणेंनी दुपारी अजित पवारांना फोन केला होता। फोनवर या दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याचं अमोल मिटकरींनी सांगितलंय। त्यामुळे राज्यामध्ये विधानसभेआधी पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण पाहायला मिळणार अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। फक्त तुम्ही ट्रेलर बघितला, आता याच्यावर स्पष्टीकरण विरोधकांकडून येणं साहजिक आहे। आम्ही पण वाट पाहतो की ते काय स्पष्टीकरण देतात आणि आमचं जर चुकीचं असेल तर संबंधित नेत्याचे काय म्हणतात त्याला कॉल डिटेल्स काढावे। किती वाजता तुमचा फोन आला, कशा संदर्भात आला आणि दुपारी सुद्धा 2:30 वाजता एक फोन येऊन गेला असं मला कळतंय। त्याच्यामुळे आगे आगे देखो होता है क्या, विधानसभेच्या पूर्वी तुम्हाला महाराष्ट्रात फार वेगळ्या घडामोडी दिसू शकतात। लढलोय, आता त्या ठिकाणी जिंकून पण आलोय, पण माझं जे भविष्य आहे पुढं जनतेमध्ये मला जायचं आहे, काम करायचं आहे, तर त्याला कोणाचा तरी आधार लागतो आणि एक आधारवर शोधत असतो माणूस। त्यामुळे या फोनचं एवढंच सांगता येईल की दोन्ही अँगल आहेत की शेवटी पदरातही घ्या, झाली चूक असे आहेत ना, 1-2 जण आहेत, मी आता नाही सांगत पण हळूहळू सांगतो। खूप जास्त प्रमाणात आहे, तुम्ही फक्त बघा, आजही अनेक लोक इच्छुक आहेत। खासदार बजरंग सोनावणे यांनी अजित पवार यांना फोन केला असल्याचं अमोल मिटकरी यांनी माहिती दिलेली आहे। साधारण 10 मिनिटं त्या दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। बजरंग सोनावणे हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे खासदार म्हणून बीडमधून निवडून आलेले आहेत। त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला। मात्र आता बजरंग सोनावणे हे अजित पवार यांच्या संपर्कात आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण बजरंग सोनावणे यांनी अजित पवारांना फोन केला असल्याचं मिटकरी म्हणतायत। आणखी काही खासदार संपर्कात असल्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे बजरंग सोनावणे आता खरंच अजित पवारांच्या पक्षात जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा वाटा असल्याचं विधान खरं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केलंय। यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। माझ्या विजयाचं श्रेय खरं तर बीड जिल्ह्याच्या जनतेला आहे। मात्र बीड जिल्ह्यातील 2 माणसांचा मी आभार त्यांचे मानणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा माझ्या विजयामध्ये वाटा आहे आणि आदरणीय सुरेश धस यांचा वाटा आहे असं वक्तव्य बजरंग सोनावणे यांनी केलंय। बीड जिल्ह्यातल्या जनतेने माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि प्रेमातून माझा विजय झाला, म्हणजे या विजयाचं श्रेय माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे। पण मी जर विचार केला तर 2 माणसाचे आभार मानणार आहे असं सकाळी सांगितलंय, परत मगाशी सांगितलं ना, आपल्यालाही सांगतो। त्याचं आभार कोणाचे मानणार आहे? आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे, की त्यांचाही माझ्या या विजयाच्या किंवा या निवडणुकीला उभा करण्यामध्ये वाटा आहे। आणि आदरणीय सुरेश धस साहेब यांचा सुद्धा आभार मानणार आहे की त्यांनी सुद्धा मला 70,000ची लीड 32,000वर भारतीय जनता पार्टीला दिली। काय कशा पद्धतीची मदत झाली यांच्याकडून ते तुम्ही शोधा, ते आपण शोधा।